खरं पाहिलं गेलं तर चिखलगाव संघाचा स्टार सनी, इथे पाहिलं तर टीम मालतपूर संघ अर्थातच बाई टेनिस क्रिकेटचा एक स्टार खेळाडू अर्थातच सिद्धेश विरकर, इथे मात्र चांगलं युद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ सुरेख आहे, अफलातून आहे, लाजवाब गोलंदाजी आहे सिद्धेश विरकर. सनी कुठेतरी थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये नक्कीच काहीतरी गफलत होते, कारण इथे अशा प्रकारचे चेंडू खेळणार तर खऱ्या अर्थाने डॉट होण्याची जास्त शक्यता. लेटकटचा प्रश्न नक्की सोडला पाहिजे. इथे मात्र ओ हो हो हो, इथे मात्र लेग सम सोडून जाणारा चेंडू दर्शवतात पंच. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव डी, परंतु काय गती आहे यार सिद्धेश विरकर कडे, रफ्तार वरती स्वार आहे सिद्धेश विरकर, लाजवाब अप्रतिम देखणी. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, एक चेंडू खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अवांतर धाव देऊन गेलाय, सॉरी लेग बायची धाव देऊन गेलाय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे, चुकी झाली आहे मी म्हणेन, खऱ्या अर्थाने खूप मोठी चुकी आहे. कुठेतरी चाचपडत होता सनी, कुठेतरी धावा शोधत होता, त्यासाठी जाडबा तिडबा खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अशा चुका खऱ्या अर्थाने मित्रांनो आपल्या संघाला हानिकारक ठरतात. खरं पाहिलं तर ही एकही धाव गेली नसती, धावबाद होण्याचे मोठे चान्सेस निर्माण झाले असते, परंतु क्रिकेटमध्ये जर तर अस्तित्वाला महत्व नसतं. या चेंडूवरती आल्या रिव्हर्स अटेम्प्टच्या 4 धावा, 4 धाबींच्या बरोबरीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. खोदून काढला क्षेत्ररक्षक तिथे आहे, इथे मात्र मोठी विकेट, इथे सनी बॅक टू द पॅव्हिलियन. टीम खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर चिखलगाव 11 संघाला मोठा हादरा बसतोय, मोठा धक्का. टीम धुळ्यात 11 आणि तुम्हाला दुसऱ्यांदा कॉल देतोय मित्रांनो, आपलं सन्मान चिन्ह इथून घेऊन जायचंय. टीम धुळ्यात आपण आपला प्रतिनिधी पाठवा आणि आपलं सन्मान चिन्ह मात्र इथून घेऊन जा. आपला यथोचित असा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होईल. सनी मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने परततोय. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश विरकर यांनी खऱ्या अर्थानं आपली कामगिरी चोख बजावली मी म्हणेन. पाच ना एज लागली आहे पहा. मांढरीजांच्या क्षेत्रामध्ये ढोळशी क्षेत्रामध्ये एक धाव घेतली जाईल. ओव्हर क्रमांक पहिला संपलाय, एका षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. रन बॉल 6 धाबा, एक विकेटचं पतन झालं. 6 म्हटलं मित्रांनो, खऱ्या अर्थानं 6 चेंडू 6 धाबा. 6 जून 1674 साली रयतेचा राजा छत्रपती झाला. शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न झाला आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पहिले छत्रपती लाभले मित्रांनो. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार बदल केले जातील. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. चला जास्त वेळ नाही घ्यायचा, लक्षात ठेवा. पहिल्या षटकाला 4 मिनिटाचा अवधी लागलाय तुमच्या, याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करणं अनिवार्य आहे, अन्यथा शेवटच्या षटकासाठी पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक क्षेत्ररक्षक तुमचा 30 सर्कल मध्ये एक्स्ट्रा अतिरिक्त घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. टीम धुळ्यात 11 संघाला आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. आपण आलात, या स्पर्धेचे घटक झालात, आपण या स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. पुन्हा चुकी या क्षेत्रामध्ये काय शापित आहे का असं म्हणायला इथे वाव येतोय मित्रांनो, कारण कोणी आला तरी इथे मात्र पहा काय घडतंय मित्रांनो. असा मॅच जिंकला जात नाही, लक्षात ठेवा. 1 2 3 आणि 4 खऱ्या अर्थाने खेळाडू होते, बॅकअपला 3 खेळाडू होते, तरी सुद्धा खऱ्या अर्थाने चेंडू एक एक्स्ट्रा धाव देऊन गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. विशाल चला चला थोडं गतिमान क्रिकेट खेळा मित्रांनो.
लेट कट आहे, सुपर कट आहे, परंतु धावा किती देईल लास्ट मोमेंट पर्यंत पाहणं गरजेचं असेल. पंचांच्या इशाऱ्याची नक्की वाट पाहू. डी झोन आहे. येस, अगदी शेवटच्या मुमेंटला टच झाला चेंडू डिक्लेअर झोनला. बाळक आहे फलंदाज विशालाचं म्हणेन, परंतु मी तर सातत्यानं सांगत असतो ज्यावेळी 180चं मैदान असतं त्यावेळी तुम्हाला थोडंसं तंत्रामध्ये बदल करावा लागतोय. टीम मध्ये खेळावं लागेल, फ्रंटला खेळावं लागेल, टीमचं हित जोपासावं लागेल, कारण आज प्रत्येक जण खेळायला आलाय गावाच्या नावासाठी. इथे मात्र पळाले पुढे, धावले पुढे, परंतु पंचांनी हेरलं. या सीधा बाईट कॉल आहे, कारण आपण जर पाहिलं ना मित्रांनो आजकाल बाईट साठी सुद्धा रिव्ह्यू घेतले जातात. डीआरएसचा वापर केला जातोय, म्हणजे एक एक चेंडूसाठी एवढ्या मोठ्या मॅच मध्ये सुद्धा एका धावेकडे पाहिलं जातं मित्रांनो, लक्षात ठेवा. आता पुन्हा मुवमेंट होणार आहे, चेंडू डी झोन मध्ये जाणार आहे. तुम्हाला तिथे लेट कटला फटके मारले तरी धावा नाही आहेत, फक्त एकच धाव असणार आहे. धावसंख्येचा एकूण विचार केला 11 धावा झाल्यात. 1.3 खेळ संपन्न झालाय. हो, इथे मात्र पहा काय घडलंय. तर लेग पंचांनी ते मालकपूर नेमका काय करतात काय, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. नो बॉल आहे, त्याचबरोबर आल्या 2 बिंदरचा नो बॉल आणि धावून आल्या 2. तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावा धावफलकावरती आहेत. आता 3 घेतल्या, आता 3 घ्या. 14 झाले असतील. पहिल्या वरला 6 होते. हो, स्कोर वाढला आता 3 आहे. 14 झाला. 14 कसं झालं सांगतो ना तुला. 8 9 सर 1 मिनिट. पहिल्या वरला 6 नंतर 3 रन. तुमचा किती झाले सांगा. 3 2 वंडी गेले नंतर वाईट गेला. हे तुमचा 12 प्लेअर नाही का इथं? आहे मी. मग तुम्ही लक्ष नाही देते का? ते आता 3 रन पाळले त्यांनी 2 लक्ष कुठे द्यायला पाहिजे मला. तुमच्या 12 लक्षात 12 असेल. तुमचा स्कोर तुमचा 12वा प्लेअर इथे बसतो. पहिला बॉल कुठे मारला होता? असू दे असं तर चालतंय. 3 करू. आणि यांचा पण प्लेअर आहे का दुसरा? तुला पाठवला त्याला. नाव काय का? यांचा तरी कुठे? मालपूरचा. चला, स्कोर बोर्ड मध्ये थोडासा डिफिकल्टी होती. 16 धावा धावफलकावरती आहेत. हिटचा चेंडू असं भिरकावला हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतील, परंतु विसरलं थोडस. इथे खऱ्या अर्थानं हा नो बॉल आहे, ते विसरले होते, त्यामुळे नक्कीच तिथे थ्रो जलद गतीने आला नाहीये. 2 धावा अर्जित होतील. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक तिथे पण कसं हे होत नाही यार, तिकडे का चुकतंय. जोरकस खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आपण पाहिलं टीम चिखलगाव विपक्ष टीम मालपूर 11 या 2 संघांमधील लढत आपण पाहतोय. ते खालचं दे, त्या खालचं नाही. ते मात्र चेंडू किती मार्गस्थ होईल ते पाहायचं आणि डी झोन मध्ये जाऊन दिला. यस, डी झोन असेल. 2 षटकाची अंतिम धावसंख्या मात्र 19 धावा.
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यानंतरची मॅच असेल टीम बलकवडी विपक्ष BMY बोरगाव ब. भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव ब. दोन्ही संघाचे कर्णधार टीम बलकवडी विपक्ष टीम भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव. षटक क्रमांक 3 साठी मार्गस्थ होतील गोलंदाज सुनील वाडकर. डी झोन मध्ये चेंडू जाईल एका धाबेसाठी. आता यांच्यामध्ये जिंकल तो सौंदर्य बरोबर खेळेल ना, त्यांच्यात जिंकल तो सुनील वाडकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून सज्ज होतील. डावखुरा हाताचे फलंदाज मंगेश ना, मंगेश आपल्याला पाहायला मिळतात. ओ फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, एसटी रक्षक चेंडू खाली. हो 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 हो, इथे मात्र काय चेंडू चावणार होता की काय हाताला, कारण तुम्ही हाता बॉडीच्या एवढा लांब तुमचा हात नेताय झेल पकडण्यासाठी. कारण मित्रांनो झेल टिपायचं तर तुमच्या शरीरालगत तो हात हवाय तुमचा झेल, परंतु तुम्ही एवढा लांब हात घेऊन चेंडू पकडता झेल तर नक्की सुटण्याचे चान्सेस 90% वाढले जातात. आणि तेच घडलंय इथे. मात्र एक घातक फलंदाज असतात, डावखुरे हाताचे फलंदाज असतात. दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या मात्र 21 ऑन स्कोर बोर्ड. 21 धाबा धावफलकावरती आहेत. गती परिवर्तनाचा चेंडू एकाच धाबेसाठी जाणार आहे. एस डी झोन असेल. ओहो, इथे मात्र चौकार आलाय. काय घडलं तिथे, डिसिजन थोडस बघा, कारण आतमध्ये लागून नंतर तिकडे गेलाय का बा. चार धाबा आहेत इथे, 4 आहेत. चार धाबा 25 धाबा धावफलकावरती. त्यामध्ये एक ऍडिशनल करावी लागेल, कारण पंचांचे हात उंचावले जातील. याचे वाईट कॉल. 26 ऑन स्कोर बोर्ड. 26 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. टीम खऱ्या अर्थानं चिखलगाव 11 एज लागली आहे. इथे मात्र काय घडलंय, थ्रो फेकले जात आहेत. इथे मात्र मित्रांनो जर कॅल्क्युलेशन गेम खेळायला हवा तुम्हाला, एकदा धावून पूर्ण होती आहे. नेक्स्ट मॅच टीम बलकवडी 11 विपक्ष भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव ब. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी हजर राहायचं आहे. खोदून काढला. इथे मात्र इनसाइड आउट. एस्टा कव्हर मधून पुन्हा एकदा झेल आणखीन धरणीला दान केला जातोय. टीम मालकपूर संघाच्या वतीनं वारंवार झेल ड्रॉप होतात, मिसफील होते आणि त्याचा फायदा मात्र टीम चिखलगाव 11 संघाला मिळताना पाहायला मिळतोय. धाव संख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लागली आहे 31 ऑन स्कोर बोर्ड. मंगेशच्या बॅट मधून एक चांगली फटकेबाजी होती आहे, परंतु यावरती अजूनही थोडासा भर द्यायला हवा, घेर थोडासा चेंज करायला हवा. कारण आपण पाहिलं तर टीम मालकपूर संघाकडे सिद्धेश विरकर सारखा एक तुफानी फलंदाज आहे. नफुल टॉस. हो, इथे मात्र डान्सिंग ग्राउंड आले होते, पॉपिंग क्रीज सोडलं होतं. डी झोन मध्ये चेंडू जातोय आणि खऱ्या अर्थानं विचार केला तर धाव संख्या 32 ऑन स्कोर बोर्ड. 32 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. चौथ्या षटकाच्या अंती टॉस केला जाईल. टीम बलकवडी विपक्ष भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव ब.
3 मॅच आहे. थांबा, 1 ओव्हर आहे. त्या दरम्यान DCC बॉईज जांभळी संघाचे स्टार गोलंदाज धर्मा चिकणे यांचे इथे शुभागमन होत आहे. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि धर्मा चिकणेंना विनंती करतो आम्ही या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. वाई तालुक्यातील एक स्टार गोलंदाज, एक वेगळा ऍक्शन, वेगळा सेलिब्रेशन, यासाठी एक वेगळी ओळख निर्माण झाली धर्मांची. त्यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया. आणि शेवटच्या षटकासाठी प्रचारण केलंय दीपक यांना. एक जेल होणार नाही माहिती आहे तरीही जात आहेत. काय कॅल्क्युलेशन लावलं जातंय क्षेत्ररक्षण करत असताना टीम मालतपूर कर्णधारांनाच माहिती असेल. 4 धाब्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 ऑन स्कोर बोर्ड. 37 धाबा धावफलकावरती. इथं आहे ना, या ओव्हर मधलं आहे ना टोटल इथं लिहित जा, म्हणजे आहे ना तुला म्हणजे बाकी नंतर टेन्शनच नाही. ह्या षटकात या आले, ह्या षटकात या आले, त्यांचे टोटल लिहायचे. दीपक पुन्हा एकदा खरं पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण करत असताना बाउंड्री मॅनला एक लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर पाठी प्रोटेक्शन नसेल ना तर तुम्ही झेलसाठी ट्राय केली नाही पाहिजे. कारण वा बाय वा, सूर्य एक कमबॅक आहे. इथे विकेट आहे, विकेट आहे. यस, डावखुरे हाताचे फलंदाज मंगेश घातक फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद होत आहेत. इथे कुठेतरी खऱ्या अर्थानं एंड चेंज करायचा मोह आणि त्यामध्ये पॉपिंग क्रीज सोडून गेले होते फलंदाज. मात्र विशाल एकही धाव नाही. मंगेश, चला कृष्णा, न्यू बॉर्डर कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चला चला गती द्या, थोडस स्पीडअप करा. न्यू बॉर्डर कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दीपक. ओ कृष्णा कृष्णा कृष्णा, इथे मात्र आल्या एक क्रॅकिंग ताकदवाला पॉवरफुल फटका. सी कॉर्नर सीमारेषा बाहेर भिरकावून दिलाय 6 धाब्यांसाठी. कृष्णा यांच्या बॅट मधून आला एक उपयुक्त खऱ्या अर्थानं गरज असताना आलेला षटकार आहे. धावसंख्येला आकार आहे. धावसंख्या मात्र 43 ऑन स्कोर बोर्ड. 43 धाबा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. दीपक गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक केला कृष्णा. मी मगाशी एक गोष्ट सांगत होतो की खऱ्या अर्थानं महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा लक्ष्मण सातपुते. ओ हो हो हो, वा भाई वा, सूर्य देखना क्रॅकिंग प्रहार होतोय 6 धाब्यांसाठी. काय बॅटचा फ्लो होतोय यार, अफलातून टायमिंग साधलं जात आहे. कृष्णा या नाबातच एक वेगळी जादू आहे मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं गेलं ना, या नाबाला खूप वलय आहे टेनिस क्रिकेटमध्ये. काहीतरी गोलंदाजी करत असताना विचार करावा लागेल. चेंडू दुसरा द्या, तो चेंडू नसेल तर आला. चला चला चला, आमच्या मोर्चीपाडा मंडळाचे जे स्वयंसेवक तिकडे आहेत ना व्हॉलंटियर, आपण थोडं लक्ष द्या ना चेंडू आणायला. सावलीला फक्त बसू नका मित्रांनो. तर चेंडू जलद गतीने आणा. दीपक पुन्हा एकदा निघतायत. आता मात्र वा, सुरराई चेंडू होता, अगदी ब्लॉक होल होता. तिथे मात्र रंगाला चेंडू जातोय. फेकी जलद होणं गरजेचं होतं, कारण दुसरी धाव घेणार माहिती आहे मित्रांनो. कारण ज्या प्रकारचे कृष्णा खेळतायत, पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाणार, परंतु इथे क्षेत्ररक्षक आणखीन एक चुकी करतात. एंड मिळाला होता स्ट्राईक एंडला, परंतु एवढा स्लोली चेंडू फेकी झालाय त्यावरती सहजरित्या 2 धाबा कंप्लीट झाल्या. धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या 51 ऑन स्कोर बोर्ड. 51 धाबा. इथे भिरकावून दिला, चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, आणखीन एक धमाकेदार चौकार येतोय. कृष्णा लाजवाब फिनिश करतात. व्हॉट बॅटिंग यार. 55 धाबा धावफलकावरती लागला आणि 56 धाब्यांचं मोठं आव्हान असेल.
उमेशजी यांना विनंती करतो प्लीज आपण टॉस करून घ्या. या सर तुम्ही पहिले सर पिऊन घ्या पहिले. हा. हॅलो समोर थांबा फक्त. मुलगा कुठे गेला तुमचा? त्याला पाणी द्यायला गेलो. उमेशजी सावंत टॉस करून घ्या. तर दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण एक विशेष सन्मान करूया. आयोजन समितीला विनंती करतो वाई तालुक्यातील एक स्टार गोलंदाज अर्थातच DCC बॉयज जांभळी संघाचे स्टार अर्थातच धर्मा चिकणे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. कॅमेरामॅन आमचे इथे कॅमेरामॅन कुठे गेले? सागर सागर तो कॅमेरा फिरव असा. घे ना घे इथं फिरून घे. चल आता जाऊ दे. पाठी दांडी धरून फिरव. अच्छा हा फिरव. लॉक करून गेला तो. हा ठीक आहे फिरला फिरला जाऊ दे तो तिकडचं. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय धर्मा चिकणे स्टार गोलंदाज बाय टेनिस क्रिकेट. तर चला टीम बलकवडी विपक्ष टीम भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव ब टॉस करूया आपण. आलेत भैरवनाथ वाले आले ते बलकवडी वाले. हा आहेत ठेव काय तिथे आपलंच कॉमेंटेटर कुठे गेले यार. हा? चालू काय रे? थांबा जरा. दीड हजार आली घेऊन. टॉस कुणी आणलाय? हा, चला 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 घे. हॅलो तर आपण पुढचा टॉस करूया. थोडस स्पीडअप घ्या. चला या धर्मा या इथे आपण टॉस करतो. टीम बलकवडी विपक्ष टीम भैरवनाथ बोरगाव. कोण मागेल? बलकवडी. येस स्विंग द कॉइन. हे टेल द कॉल आणि टेल आलाय. येस इथे मात्र टीम बलकवडी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल देत आहे. काय चॉईस करा? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. बोरगाव खऱ्या अर्थानं ब टीम आहे. आपण यांचा खेळ पाहिला नाही. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? तरी सगळे चांगलेच प्लेयर आहेत. त्यांना असं म्हणजे की कमी लेखण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. तरी त्यांना 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पाहिलं गेलं तर मोरजीवाडा गावाच्या वतीनं एक पहिलं आयोजन मुंबईमधलं होते का? तुमची फ्रेश मॅच आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आयोजन अप्रतिम केलेलं आहे आणि त्याबद्दल आयोजकांना खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. टॉस सर बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत झालं? 50 ते 60 रनांचं टार्गेट असेल आमचं. कारण समोरची टीम पण खूप छान आहे. तर नक्कीच चांगला खेळ होईल आमच्याकडून. बॅटिंग करत असताना कोणावरती जास्त विश्वास दाखवाल? कोणाला सांगाल हेच तुम्ही मारून खेळायचंय? टीममध्ये 2-3 प्लेयर आहेत आमचे चांगले. प्रसाद त्यानंतर अमृत या दोघांवरतीच आमची जास्त करून डिपेंड असू आम्ही. स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा खूप छान आहे. म्हणजे असं वाटत नाही पहिल्या वर्षाचं हे नियोजन आहे त्यांचं आयोजन. आतापर्यंत चांगल्या मॅचेस झाल्यात. छान आहे स्पर्धा खूप. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघाच्या कर्णधाराला शुभेच्छा देऊया. मान्यवरांचे आभार मानूया आणि विनंती करतो आपण मंचावरती बसायचं. विन द टॉस टीम बलकवडी 11 सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. थँक्यू. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुनील येस विथ द वाईट बॉल.
टीम मालकपूर संघाकडून सलामीची जोडी सुनील बाडकर, सिद्धेश विरकर, गोलंदाजी मार्कवरतून सनी. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 56 धाब्यांचा आव्हान आहे टीम मालकपूर 11 संघाला आणि सुनील वाडकर यांच्या बॅट मधला धमाका आपण मागच्या मॅच मध्ये पाहिला. ओ सूर्य गोलंदाजी अपुरातून मारा होतोय, अगदी तिखट मारा आहे. 2 खराब चेंडू हाताळल्या, तदनंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतं सनीचं. आणि खरं पाहिलं ना तर गती ठेवली जाते आणि गती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला परमिशन असते. मी म्हणेन की लाभ केला इथे क्षेत्ररक्षक आहेत. मोठी मोठा मासा, मोठी मछली पाहिलं गेलं तर अख्खं रिजन खाली आहे, फक्त तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू दिला जातोय. कॅचिंग प्रॅक्टिस म्हटलं जाईल, कारण थोडासा पाठीमागचा ऑन साईडला वडला असता तर तिथे खाली रिझन होतं. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही, एक मोठा मासा गळाला लागाय, मोठी मछली इथे मात्र नक्कीच फसले जाळ्यामध्ये म्हणेल. आणि इथे मात्र सुनील बाडकर बॅक टू द पॅव्हिलियन. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये नामदेव. नामदेव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी. ओ हो 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 इथे मात्र लावला आपण प्रेशर आणायचा प्रयत्न होतो, परंतु आमच्या पंचांवरती काही दडपण नाही आहे. इथे साप पेटायला जातोय, परंतु डी आहे का पाठीमागे चेंडू गेलाय का? लेग पंच डी आहे ना, कारण ह्याच्यामध्ये लक्षच नव्हतं आमचं. क्षेत्ररक्षण करत असताना आपण खिलावृत्ती सांगायचं आहे मित्रांनो. डॉट डिलिव्हरी डॉट लाभ केला चेंडू. आता मात्र नो मॅन एरिया आहे, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि सुनील बाडकर यांना इथेच चेंडू खेळायचा होता, चेंडू पाठवायचा होता माघारी, परंतु घेऊन गेलेत परत त्यांच्या सोबतच मैदानाच्या बाहेर. 4 धाबा इथे मात्र. आता बॅटिंग करत असताना फलंदाज मात्र नामदेव हगावणे. 4 धाब्याबरोबर धावसंख्या मात्र 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. तुम्हाला 56 धाबा बनवायच्या आहेत तर तुम्हाला 14चा रिक्वायर्ड रन रेट स्टार्ट टू एंड पर्यंत ठेवावा लागेल. परंतु ते घडताना दिसेल का? काही चेंडू शेष आहेत, मोठे फटके येतील का? बॅटच्या रडार मध्ये फटका, परंतु पहा जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथेच खेळला जातोय, परंतु तिथे फसगत झाली आहे. खरं पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं आपण जर चिखलगावचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहिला तर चांगला आहे. मी म्हणे त्यांच्याकडून झेल ड्रॉप फार कमी प्रमाणात होता, तर फार चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. आता स्ट्राईक एंडला जर विचार केला तर नामदेव. इथे काय घडेल तर मला वाटते डॉट डिलिव्हरी बरोबरच षटक क्रमांक 1 संपुष्टात येतोय. फक्त 7 धाबा धावफलकावरती आहे.
टीम खऱ्या अर्थानं मालकपूर 11 संघ. चला चला क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्या. ओव्हर क्रमांक 2 साठी प्राचारण केलं जातंय. कोण आला बॉलर म्हणून? विलासला. गोलंदाजी मार्कवरतून विलास आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला पण पाहतोय सिद्धेश आहे ना स्ट्राईकला रे? नामदेव स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरतून इथे लॉब केलाय. इथे खऱ्या अर्थानं त्या दरम्यान खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभते आहे. सन्माननीय आदरणीय श्री विनोद देसाई सर, त्याचबरोबर श्री कुणाल पाटील सुप्रीम ऑटोमोबाईल्स, त्याचबरोबर श्री अक्षय गोळे, श्री विजय बाडकर यांचे इथे शुभागमन होतं. या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आम्ही. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्याला विनंती करतो आम्ही या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. जाऊया मॅचकडे रुख करूया. गोलंदाज मात्र विशाल बादशाह रडामध्ये खोदून काढलाय, भिरकावलाय. 4 नव्हे तर हा येईल खणखणीत षटकार. फलंदाज होतो स्ट्राईक एंडला कोणी मारला रे? सिद्धेश विरकर यांच्या बॅट मधून आला एक तुफानी टोले जंग षटकार. धावसंख्येला आकार, धावसंख्या मात्र 15 धावा. एक वाईट पडला पहिला, एक आली पहिल्या बॉलवर. ती कोण धरणार? पहिल्याला एक आली, दुसरा वाईट पडला. हा हो फटका फसला, फटका फसला, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते मोठी विकेट आहे. सिद्धेश विरकर बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का, मोठा हादरा. उरल्या सुरल्या अशा मात्र आता गुंडाळला जात आहेत काय असं म्हणायला बाब आहे. कारण सुनील बाडकर, सिद्धेश विरकर ही 2 मोठी नावं आहेत टीम मालकपूर संघामधील आणि ती मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परतल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल गोळे. आता मात्र खऱ्या अर्थानं नामदेव हगावणे यांना मात्र सूत्र हातात घ्यावी लागतील. रामदेव यांना खऱ्या अर्थानं काहीतरी चमत्कार करावा लागेल. विशाल यांनी मात्र कामगिरी चोख बजावली म्हणे. धोकादायक ठरणारे खऱ्या अर्थानं सिद्धेश विरकर याला मात्र माघारी पाठवलंय. राहुल गोळे स्ट्राईक एंडला सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. ओ राहुल गोळे इथे आला मोठा फटका सजलाय. हो यस, इथे मात्र सी कॉर्नर, सीमारेषा बाहेर 6 धाब्यांसाठी षटकार. मॅच मध्ये जान आहे. धाव संख्या डाऊन पोहोचली आहे. 21 ऑन स्कोर बोर्ड. 21 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 14चा रन रेट हवा आहे. म्हणजे तुम्हाला अजूनही 8 धाबा या षटकामध्ये कुटाब्या लागतील. 7 धाबा. विशाल पुन्हा एकदा. ओ आणखीन एक लागतो. काय इथे मात्र मिड विकेट रिझन मधून 6 धाब्यांसाठी खणखणी तुफानी टोले जंग षटकार. मॅचला कधी मात्र हलक्यामध्ये घेऊ नका. 27 ऑन स्कोर बोर्ड. 27 धाबा धाव फलकावरती आहेत. मॅच मात्र कधीही बनवू शकते. एखादा फलंदाज जर लागला, त्याच्या बॅट मधून 2-3 षटकार आले तर मॅच कधीही रूट बदलते. तेच घडतंय.
पुन्हा एकदा आणखीन एक अपडेट केला तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु बनतील प्रेक्षक वन बाउट चेंडू जाईल सी कॉर्नर सीमा रेषा पार चौकार. काय राहुल घोडेने इथं मात्र पारे सजवले यार आपल्यातून 31 ऑन स्कोर बोर्ड. 31 धाबा धाव फलकावरती आहेत. क्लास बॅटिंग दाखवली आहे. पहिले 3 चेंडू 2 षटकार 1 चौकार राहुल घोडे वा बाबा 31 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही आपल्याला बनवाव्या लागतील 12 चेंडू आणि 25 धाबा. नमाने समीकरण आहे. मॅच बनली आहे. 3 षटकार हवी आहेत. मॅच बनून जाईल. गोलंदाजी मध्ये येतात आकाश. ओ पहा आकाशने खऱ्या अर्थानं प्रकाश पाडला मी म्हणे ते डोक्यामध्ये नामदेव यांच्या. कारण असे चेंडू येणार आहेत. ऑफिसच्या बाहेर लँड होऊन बाहेरच्या दिशेला मुवमेंट करणारे चेंडू हाताळणार आहे हे सांगितलं या पहिल्या चेंडूने. पुन्हा एकदा ती स्थिती आहे. तो चेंडू हाताळलाय आणि नामदेव यांना तो काय चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे डी स्वरूपातून परंतु इथे एका धावेने काही घडणार नाही. आता मात्र विचार केला ना 10 चेंडूने बनवायच्या तुम्हाला अजून 24 धावा. ओ सुरू एक आहे कुठेतरी मॅच बनत चाललेली ती मात्र आता थोडीशी वेगळ्या दिशेला कलाटणी घेते आहे. राहुल घोडे समोरून खऱ्या अर्थानं जीव होतायत. थोडासा कुठेतरी नाराज आहेत. स्ट्राईक मिळायला पाहिजे. हात शिवशिवत आहेत. तोडफोड बॅटिंग करायची आहे परंतु काय करू नॉन स्ट्राईकला उभं केलंय मला नामदेवनी. ओ हो 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 नामदेवा करू तुझा आता धावा अशी म्हणायची वेळ आले टीम वरती खऱ्या अर्थानं. कारण मॅच बंगाली फसवले नामदेवांनी आणि जिथे कमरेवरती हात गेला ना तुमचा तिथे खेळ संपलाय तुमचा. लक्षात ठेवायचं असतं मित्रांनो. बेली डेट हो करू शकतो अजून हा कॉन्फिडन्स आला पाहिजे. हो आला पाहिजे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही बनतील प्रेक्षक बनबावून चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. कॉन्फिडन्स ढासळला गेला नाही पाहिजे. भले 2 चेंडू डॉट खालेत ना 3रा षटकार मारायची ताकद आहे माझ्यात आणि हे दाखवावं लागेल नामदेवला. आता मात्र इथून पुढे राहिलेले चेंडू विचार केला ना 5 झाले. एकच बॉल राहिला. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावा लागेल. 36 ऑन स्कोर बोर्ड झालाय. म्हणजेच काय तर तुम्हाला अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. हा जर षटकार येतोय तर मॅच मात्र झुकली जाईल टीम मालकपूर संघाकडे. चेंडू येतोय का नाही तर जुना चेंडू घ्या दुसरा. आमचे स्वयंसेवक नामदेवा आता मात्र आणखीन एक षटकार हवा असं टीम मालकपूर सांगतीये. डकआउट मध्ये चर्चा रंगली आहे. पहा इथे मात्र खूप बाउन्स आहे पंचांचा. यस दोन्ही बाहू फैलावल्यात. वाईट कॉल येतोय. 37 ऑन स्कोर बोर्ड. 19 धाब्यांची गरज. कुठेतरी मागे आपटला जाणार आहेत. सात चेंडू 19 धाबा. बादशाला हो 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 खऱ्या अर्थानं नामदेवा काय केलं तुम्ही हे खऱ्या अर्थानं म्हणायची वेळ आली आहे. परंतु 6-19 मॅच अजूनही बनू शकते टीम मालकपूर. 6 चेंडू 19 धाबा. मॅच संपलेली नाहीये. मॅच दोन्ही बाजूला ऑन आहे. चला नेक्स्ट टीम बलकवली विपक्ष भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव ब आपण तयार राहायचंय. टीम बलकवली आपण टॉस जिंकलाय. आपलं स्क्वॉड सज्ज ठेवा. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. मंगेश न्यू गोलंदाज. 6 चेंडू 19 धाबासाठी मंगेश यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. का दिले मला वाटतं डावखुर हाताचे बॅट्समन आहेत. गोलंदाजी कोणत्या हाताने करतात पाहूया.
जर डावखुरी गोलंदाजी झाली तर नक्कीच ते अडचणीमध्ये येणार ठरतं, कारण फलंदाजी करत असताना डावखुरी हाताचे फलंदाज गोलंदाज खऱ्या अर्थानं खूप धोकेधोकी ठरत असतात. उजवच करतात का? यस, इथे नक्की डाऊटफुल होत आहे, कारण बरेच खेळाडू आहेत ना, आपण जर अगदी दादापासून पाहिलं ना, ओ मोठा लॉफ्टेड करायचा होता. एकच एकच एकच, काय गरज आहे का दुसऱ्याची? विकेट सॅक्रिफाईस केला जातो, परंतु मी म्हणेन की खऱ्या अर्थानं नामदेवकडे सुद्धा ताकद होती, परंतु जे मागचं षटक त्यांनी हात खाल्लं होतं ते कुठेतरी मनावरती भिंबलं गेलंय. आणि इथे राहुल घोडेंनी मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवली आहे. अक्षय वाडकर कॅमेरामॅन नाही नामदेव झाला. कोण आलं बॅट्समन? अक्षय वाडकर बॅटर. असं काय गोलंदाजी यार आपला खरोखरच लाजबाब. गोलंदाजीच्या बाबतीमध्ये टीम खरं जर पाहिलं ना तर चिखलगाव संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे यार. आपलातून गोलंदाजी करताय, अचूक टप्पा साधला जातोय. आता किती बॉल झाले? 4 किती पाहिजे? 4 चेंडू 18 धावा. समीकरण नव्याने आपल्या समोर. पहिला षटकार आलाय का? हो, लांब 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 लचक आलाय. आता समीकरण बदललंय, 3-12चं समीकरण आलंय. 2 चेंडूचा खेळ आहे. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, आणि या दोन्ही टीमचं अस्तित्व या 2 चेंडूवरती ठरणार आहे. तीन 12 बच. इथे मात्र खऱ्या अर्थानं आवश्यकता होती का डान्सिंग ग्राउंड याची? 5 इथे 2 धाबा घेतला गेला. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धाबा. आजही प्रत्येकाला आठवतंय रोहित शर्माची ती इनिंग 2-10ची न्यूझीलंड विरुद्धची. नक्की यस, खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त खुशी त्या दिवशी कोणाला झाली असेल ती विराट कोहलीला झाली होती मित्रांनो. रोहित शर्माने तो नंतरचा षटकार मारला होता ना, असं कोणाला वाटलं नव्हतं तो षटकार जाईल, परंतु ती बॅट मधली ताकदच एवढी होती की खऱ्या अर्थानं इनसाइट लागून सुद्धा चेंडू मात्र कव्हर रिझन मधून षटकार गेला होता. ती खऱ्या अर्थानं मुंबईच्या राजाची ओळख आहे. फटका येतोय, हो हो हो, यस, आलाय आलाय. इथे मात्र मॅच संपली नाहीये. राहुल घोडे दाखवतात बाहुबली अब्मालपूर. काय इथे मात्र पहिले चेंडू एवढे डॉट गेले यार, असा विचार लागला असेल मनामध्ये. व्हॉट अ बॅटिंग यार, अफलातून आहे. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 4 धाबा. इथे मात्र हार मारायची नाहीये. अरे खऱ्या अर्थानं सांगायचंय परिस्थितीला, हे खेळ संपला नाही अजून, कारण मी जिंकलो नाही अजून. जोपर्यंत जिंकत नाहीये तोपर्यंत लढत राहील. आणि ते राहुल घोडे सांगतात कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अरे परिस्थिती कशी असू द्या, काळालाही थांबवायची ताकद असली पाहिजे. किती धावा माहिती नाहीये, पण समोरच्या गोलंदाजी करणाऱ्या संघाचं बरोबर खच्ची करायचं. इथे पहा प्रत्येकाचे खांदे झुकवले गेलेत राहुल घोडेंनी. टीम खऱ्या अर्थानं चिखलगाव संघाच्या प्रत्येकाचे. काय बॅटिंग केली यार, 1 चेंडू 4 धाबा. व्हॉट अ बॅटिंग यार, अफलातून मित्रा राहुल घोडे. इथून मॅच जिंकवायला पाहिजे तर या खेळीचं सार्थक लागेल, परंतु काय घडणार आहे? हाय व्होल्टेज ड्रामा, उत्कंठा पळायला लागले बादशुरा. हो, इथे मात्र निराशा पदरी आली आहे, निराशा पदरी आली. हार्ड लक बॅड लक टीम मालतपूर. उशीर झाला थोडा मित्रांनो. खऱ्या अर्थानं रामदेवनी जे चेंडू डॉट खाले ते मात्र खऱ्या अर्थानं हानिकारक ठरले मी म्हणेन.
इथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली राहुल गोडेंनी, परंतु इथे शेवटी मात्र पराभवाला सामोरं जावं लागलंय. 8 लाख 12 लाख टीम मालकपूर. गुड लक, अभिनंदन.